प्रजासत्ताक दिनाची तयारी, फुगेवाल्याकडे गर्दी आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज. ही घटना आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील ओल्ड आग्रा रोड परिसरात दरवर्षीप्रमाणे उत्साह होता. रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती आणि याच गर्दीत फुगा विकणारा विक्रेता हा फुगे फुगवण्यात मग्न होता. अनेकांना तो दिवसभराच्या सणाचा एक अविस्मरणीय भाग वाटत होता. पण दुपारी फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की आजूबाजूच्या परिसरात एकच हाहाकार माजला. स्फोटामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि लोक सैरावैरात धावू लागले. एका क्षणासाठी काय झालंय हे कुणालाच कळलं नाही. या दुर्घटनेत फुगा विक्रेता, 2 लहान मुलं आणि 2 महिला असे एकूण 5 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी 2घांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढच्या उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलंय. पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता. त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचाराकामी पाठविण्यात आलेले आहे. परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही. कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कारवाईसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करतात. जय. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी 2घांना ताब्यात घेतले आणि स्फोटाचं नेमकं कारण तपासलं जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्यानं परिसरात चिंतेचं वातावरण पसरलंय. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातासंदर्भात काहीही अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. मात्र या दुर्घटनेत कोणीही मृत्यू झाला नसून अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढचा तपास सुरू केलाय. सिलेंडरच्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं याचा तपास सुरू आहे. गॅस सिलेंडर हाताळताना घ्यायची खबरदारी पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आली आहे. फुगे फुगवण्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हे अनेकदा असुरक्षित किंवा जुने असतात. सार्वजनिक ठिकाणी अशा सिलेंडरचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं असतं. थोडासा निष्काळजीपणाही मोठी दुर्घटना घडवू शकतं. हेच या घटनेनं पुन्हा सिद्ध केलंय. म्हणून आशा करूया जखमी लवकर बरी होतील आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रशासन योग्य उपाययोजना करेल. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.